जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यामः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण नवरात्रानिमित्त कल्याण शहराच्या पश्चिम दिशेला असलेले गोल्डन पार्क जवळील श्री सप्तशृंगी माता मंदिरामध्ये देवी महात्म्य यावरती यथाशक्ती चिंतन सुरथ राजा मेधा ऋषींना सांगतोय की महिषासुराचा वध झाला तेव्हा देवाने त्या देवीची स्तुती केली, महालक्ष्मीची स्तुती केली। ही महालक्ष्मी सर्व देवांचं तेज एकवटून निर्माण झालेली देवी आहे। तिची स्तुती करतायत देव। देव शत्रु दुरात्मा केवळ महापराक्रमी सबळ मारिला असता तो बळ देवस्तविते झाले। साष्टांग करून या नमन अष्टभावे दाटले पूर्ण म्हणती हे विश्व संपूर्ण व्यापले असते। सर्व विश्वासी आणि तुझसी भेद नाही तपरियसी देवी तू विश्वस्वरूपाचे घेते झाले निर्धारे। सुवर्ण आणि अलंकार भेद नाही परस्पर तैसे विश्वचराचर देवी रूप सर्व। घटास आणि मृत्तिकेसे पटास आणि तंतुसी उदकास आणि तरंगासी भेद काही असे। जो का ज्ञानी असे बाळ अलंकारी दृष्टी केवळ ज्ञानी तो पाहे सकळ परिदृष्टी सुवर्ण। मृगास मृगजळ भासे जळ मिथ्या सर्प रज्जू केवळ तैसे अज्ञानी असु विश्व सकळ नाना प्रेम। अज्ञानी माणसाला हे सगळं विश्व दिसतंय, ज्ञानी माणसाला केवळ सर्वत्र भरलेला परमात्मा दिसतो। ज्याप्रमाणे आपण प्रवासाला जाताना आपल्याला अनुभव आहे की डांबरी रोड म्हणा किंवा जो समोरचा रस्ता आहे तो तापलेला असतो आणि त्या तापलेल्या रस्त्यावरून हवा वाहायला लागल्यानंतर त्या ठिकाणी समोर पाणी आहे असा भास होतो. कुणाला भास होतो असा?
मृगाला, हरणाला तसा भासतो. आणि म्हणून त्या ठिकाणी पाणी आहे असं समजून हरिण त्या ठिकाणी जातो, म्हणून त्याला मृग जळ असं म्हटलंय. मृगाशी मृग जळ भासे जळ. पण आपल्याला माहिती आहे की अरे पाणी नाही आहे, ही त्याच्यावरनं हवा वाहते म्हणून पाण्याचा भास निर्माण होतोय. आपल्याला तो भास आहे आणि हरणाला ते खरोखरच पाणी आहे असं वाटून ते हरिण तिथे. तसं आपल्याला हा सगळ्या सृष्टीचा भास आहे. पण ज्ञानी माणसाला जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नाही ना असा परमात्मा दिसत असतो. ज्याप्रमाणे संध्याकाळची वेळ आहे आणि या संध्याकाळच्या वेळेला मला एक सूचना आहे राव सर, त्याच्या तुम्ही खुर्च्या ठेवताना त्या खुर्च्याच्या खाली सुद्धा सतरंजी पाहिजे किंवा असं काळ तेव्हा इकडं होता काही हिरवं पाहिजे. म्हणजे जरी एखादा मनुष्य बसला आणि त्याने खुर्ची मागा सरकवली ना तरी पडणार नाही, तर त्याच्यावर खुर्ची स्लिप होईल. बरं असतो पुढच्या मिथ्या रज्जू सर्प केवळ. संध्याकाळची वेळ वाटेमध्ये एवढा मोठा असा जार दोळखंड पडलेला आहे आणि त्या अंधारात येणाऱ्या माणसाला असं वाटतं की साप पडलेला आहे, म्हणून ते घाबरून उभे राहतात. अरे जाऊ नका पुढे, साप आहे साप आहे. पुढची 4 माणसं थांबल्यावर मागची 4 माणसं थांबली. अरे का हो बघा तुम्हाला दिसतो का नाही तिथं साप पडलेला. तेवढ्यात एकाच्या खिशात मोबाईल होता, त्याने त्याची बॅटरी लावली, त्याच्यावरती प्रकाश टाकला. अरे म्हणजे साप कुठे, दोरा आहे ना, दोरखंड पडलाय म्हणले. म्हणजे तिथं आहे ओरिजिनल काय दोरखंड, पण भास कशाचा झालाय, तिथे साप आहे असा भास झालाय. आता ह्या अज्ञानाने सापच वाचवत होता यांना, पण बॅटरी दाबल्यावर कळलं की हा दोरा आहे. आता दोरा आहे कळल्यानंतर ते साप म्हणून घाबरतील का नाही, याच्या दोरखंडावर पाय देऊन पुढे जातील. म्हणजे मगा वाचलेल्या आधी वाचलेल्या सर्पावर पाय देऊन पुढे गेले, कारण आता सर्प नाही ते दोरी कळलंय त्यांना. हे 4 पावलं पुढे गेले, तेवढ्यात मागणं 4 माणसाचा सवा आला, ते पण ह्यांच्यासारखेच घाबरले. हो थांबा थांबा म्हणजे पुढे साप. तेव्हा ही माणसं मागे वळून बॅटरी न लावता काय सांगताय, अरे बाबा साप नाही तो दोरी आहे, घाबरू नका या पुढे. त्यांना अजूनही तो सापच दिसतोय, पण यांना आता ज्ञान झालंय की तो साप नसून दोरी आहे. त्यामुळे आता बॅटरी न लावता सुद्धा ते सांगतायत की तो दोर आहे, घाबरू नका या पुढे. तसे संत आपल्याला सांगत असतात, अरे काय घाबरतो बाबा, मी आहे ना, ये पुढे. ते काय म्हणतात, आम्ही आहोत, तुम्ही काळजी करू नका, या, साप नाहीये. त्यांना साप भासतोय, यांना भासत नाही, कारण यांना ज्ञान झालंय तो साप नाही. तसं सद्गुरूंना ज्ञान आहे, आपल्याला नाही, म्हणून आपण प्रत्येक गोष्टीला घाबरतो. मृगासी मृग जळवासे जळ मिथ्या सर्प रज्जू केवळ तैसे अज्ञानी आशी विश्व सकळ नाना प्रीती. विश्व हे तुझे स्वरूप जाण, तू सर्वासी पूज्यमान. भक्तीने तुझं आमुचे नमन, कल्याण करी जगदंबे. तू विश्वरूप आहेस, म्हणजे विश्वाच्या रूपाने तू नटलेली आहेस. भगवंत अर्जुनाला काय सांगतात, कौरवातमी पांडवातमी अणुरेणूत भरलो. मीच आहे सर्वत्र भरलेला. तसं देवीची स्तुती करताना देव म्हणतात की हे जगदंबे तूच विश्वरूपाने नटलेली आहेस. विश्व हे तुझे स्वरूप जाण, तू सर्वासी पूज्यमान. भक्तीने तुझा मुझे नमन, कल्याण करी जगदंबे. आम्ही तुला प्रणाम करतोय, नमस्कार करतोय, आमचं कल्याण कर. तुझा प्रभाव आणि बळ न कळे ब्रह्मादिका केवळ. विश्व पाडावया सकळ, बुद्धी देई आमोते.
हे देवी तुझा प्रभाव किती आहे आणि तुझं बळ किती आहे हे ब्रह्मादिक देवांनाही कळत नाही, आम्हालाही कळत नाही. पण तुझं बळ अपरंपार आहे, तुझा प्रभाव सर्वत्र आहे. आम्हाला तू हे काम नेमून दिलेच नाही या विश्वाचा प्रतिपाद करण्याचं, तर ते करण्यासाठी आम्हाला बळ दे, आम्हाला शक्ती दे, म्हणजे तू आमच्यावर टाकलेली जबाबदारी आम्हाला पार पाडता येईल. तुझा प्रभाव आणि बळ नकडे ब्रह्मारिका केवळ विश्वपाळा वया सकळ बुद्धी दे. अशुभाचा करावा नाश ऐशी बुद्धी द्यावी आम्हास पुण्यवंताचे घरी वास लक्ष्मी रूपे असे तुझा. जे अशुभ आहे त्याचा नाश करावा अशी आम्हाला बुद्धी दे. हे देवी पुण्यवंताच्या घरी तू लक्ष्मी रूपाने वास करते. आता पुण्यवान माणसं आहेत त्यांच्याकडे ऐश्वर्य आहे, त्यांच्याकडे लक्ष्मीची कृपा आहे, म्हणजे त्यांच्यावर तुझी कृपा काय आहे ते पुण्यवंत आहे. तुझा वास कुठे आहे? पुण्यवंताच्या घरी. पुण्यवंताचे घरी वास लक्ष्मी रूपे असे तू. आता श्री म्हणजे पुण्यवान माणसाच्या घरी जशी संपत्ती आहे ना तशीच संपत्ती म्हणजे द्रव्य पैसा हे पापी माणसाकडे पण आहे. सज्जन माणसाकडे पण पैसा आहे, पापी माणसाकडे पण पैसा आहे. पण सज्जनांच्या घरी तू लक्ष्मी रूपाने वास करते आणि दुष्टांच्या घरी जो पैसा आहे ना ते अलक्ष्मी रूपाने तू वास करते. बघा, अलक्ष्मीम नाशयाम्यहम असं म्हटलंय ना. अलक्ष्मीचा नाश व्हावा आणि लक्ष्मीचा वास व्हावा. अशुभाचा करावा नाशायसी बुद्धी द्यावी आम्हास पुण्यवंताचे घरी वास लक्ष्मी रूपे असे तुझा. तू अलक्ष्मी रूप धरून पातिकेयांचे घरी जाण श्रद्धा रूपे करून साधुगृही राहते सदा. आणि ही तुझी रूप आहे. लक्ष्मी ही तुझं रूप आहे, अलक्ष्मी हे पण आहे. अलक्ष्मी दुष्टांच्या घरी जी लक्ष्मी ती अलक्ष्मी आहे, सज्जनांच्या घरी जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी. साधू संतांच्या घरी तुझा वास कसा आहे? श्रद्धा रूपाने तुझा वास साधू संतांच्या घरी. साधू संतांची तुझ्यावर श्रद्धा आहे, मग त्यांच्या घरी सुद्धा तू वास करतेस. पण तिथे कशा रूपाने तू आहे? श्रद्धा रूपाने त्या ठिकाणी त्यांच्या घरी तुझा वास आहे. श्रद्धा रूपे करून साधुगृही राहसी सदा. देवी तू लज्जा रूप धरसी. लज्जा रूपाने तू कुठे आहेस? कुलवंताच्या घरी तू लज्जा रूपाने आहेस. कुलवंत माणसं लाज वाटेल असं कर्म करत नाही. लज्जा रूपाने तू त्यांच्या घरी आहे. आपली लाज राखतात ते. तिथं वाटेल ते कारण लाज उड्यावरच टाकून चाललंय सगळं. पुन्हा ते पुन्हा वरती म्हणणार आम्हाला तुम्ही कोण सांगणार. तू लज्जा रूपाने कुलवंताच्या घरी वास करते. अक्षय त्याचे क्षेम करते विश्वपाळे तुझं नमो. त्यांचं रक्षण करते. जे लज्जावंत म्हणजे आपली आबरू सांभाळून राहणारी जी माणसं आहेत त्यांच्या घरी तुझा वास आहे लज्जा रूपाने वास. आणि तू त्यांचं क्षेम करतेस म्हणजे कल्याण करते. तुझे रूप गुणचरित काय वर्णावे अत्यद्भुत. जगाचा हेतू तू हे निश्चित नाही जाणत कोणी. हे जग जे निर्माण झाले तुझ्यामुळेच निर्माण झालंय हे सर्वसामान्य माणसाला कळत नाही. सर्वाश्रया तू अपार तुझा नाही अंतपाराध्या प्रकृती गोचर स्वाहा सुधा. सर्वांना तूच आश्रयस्थान आहेस. स्वाहा स्वधा ही तुझीच रूप आहे. प्रकृती हे तुझं स्वरूप आहे.
अचिंत्य महाव्रता मुक्ती तुझी मुक्तीची हेतुशक्ती विद्या परमा भगवती उपासते तुझ सदा. तू महाव्रत करणारा, तू अचिंत्य आहेस, पण तुझं चिंतन करणाऱ्याला, महाव्रत करणाऱ्याला तू मुक्ती प्राप्त करून देते. परम विद्या ही परम भगवती या रूपाने लोक तुझी उपासना करतात. शब्दात्मिका भगवती सर्व वेदांची शब्दशक्ती सर्व जगाची वार्ता निश्चिती निर्वाह रूपिणी आहे. शब्दात्मिका, आपण जे शब्द उच्चारतो म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपण आपली भावना व्यक्त करतो. तर हे शब्द तुझं स्वरूप आहे. मेधा देवी तू अंबिका, या भवसमुद्राची नौका कैटभारी हृदयिका लक्ष्मी रूपी आहेस. तू मेधादेवी आहेस, तुला अंबिका म्हणतात. या भवसागरातनं पहिलं पार पडण्यासाठी तुझा आश्रय म्हणजे जणू काही नौका आहेस. कैटभारी म्हणजे कैटभाचा आरी, कैटभ आरी म्हणजे भगवान महाविष्णू. त्याच्याजवळ तू कुठे आहेस? त्याच्या हृदयावर तुझा वास आहे. बघ, पांडुरंगाची मूर्ती ज्या वेळेला महापूजेच्या वेळेला तुम्हाला दाखवतात, त्यावेळेला एका बाजूला भृगु ऋषींनी मारलेला लत्ता प्रहार दाखवतात आणि एका बाजूला लक्ष्मीला बसण्यासाठी दिलेलं स्थान दाखवतात. ती भगवंताची चरणसेवा करते, पण तिचं स्थान हृदयामध्ये. काय म्हणते? कैटभारी हृदयी एका लक्ष्मी रूपे आहेस. तुझी देवी गौरी पार्वती शिवाची अर्धांगी निशिदी तुझं वाचून जगदी शक्ती आन असे ना. म्हणजे भगवान महाविष्णू जवळ तू लक्ष्मी रूपाने आहेस, तर शंकराच्या जवळ तू पार्वती रूपाने आहेस. तूच आहे, तुझी ती असंख्य रूप आहे. तुझी देवी गौरी पार्वती शिवाची अर्धांगी निश्चिती तुझं वाचून त्रिजगती शक्ती आन असे ना. हास्य करून अलंकृत चंद्रबिंबायचे निश्चित तुझे मुख पाहून त्वरित महिष प्राण सोडीना. तुझ्या चेहऱ्यावर एवढं हास्य आहे, चंद्रबिंबासारखं हास्य आहे. तू ज्या वेळेला महिषासुराचा वध केलास ना, त्यावेळेला महिषासूर तुझ्या स्वरूपाकडे पाहत पाहत त्याने आपला प्राण सोडला, पण त्याचा प्राणही लवकर सुटेना, कारण तुझं स्वरूप पाहत होता. तुझे मुख पाहून त्वरित महिष प्राण सोडेना. तात्काळ न सोडिता प्राण अवकाशे पावला मरण हे आश्चर्य. काळ दर्शन होता कोण वाचेल. आश्चर्य म्हणाले. समोर काळ दिसत असताना तो इतक्या स्थिर नजरेने तुझ्याकडे पाहतोय. हे तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य हे विलोभनीय आहे. कल्याणाकारणे प्रसन्न होशी कोकल्या मुळा कुळा ते नाशिशी आताचे जाणले निशेची तू दैत्य सैन्य भरले. कल्याण करायचं म्हटलं सगळ्या कुळाचं कल्याण करतेस आणि रागवलीस तर सगळ्या कुळाचा नाश करतेस. आत्ताच आम्ही पाहिलं ना, या दैत्य कुळाचा तू नाश केलास. तोची देशात होते मान्य, तेची देशात होते मान्य. धन यश त्या करते धन्य, तो प्रसन्न झाल्या दैन्य जाय सर्व निरसून. हे लक्ष्मी, ज्याच्यावर तू प्रसन्न होतेस त्याला काय मिळतंय? त्याला धन मिळतं, त्याला यश मिळतं. त्याचं सगळं दैन्य नाहीसं होऊन जातं. जो का असे पुण्यवंत आदरे सत्कर्म आचरित त्याने स्वर्गलोका जात देवी तुझ्या प्रसादे. असा हा पुण्यवंत त्याच्या वाट्याला देवी सत्कर्म आचरण करत करत तुझ्या प्रसादाने तो स्वर्गलोकाला जातो. तपादी क्लेश करून तुझे ठाई पावत जन म्हणून दुर्गा नामाविधान होते जाते तुझा. अनेक प्रकारचे तपश्चर्या करताना त्रास होणारच आहे, उपवास करताना त्रास होणारच आहे, हठयोग करताना त्रास होणारच आहे. पण एवढे सगळे त्रास तुझ्यासाठी ते सहन करतात. तुला दुर्गा देवी म्हणून तुझी ते पूजा करतात. दुर्गे ऐसे स्मरण करता सर्व जीवांच्या भव्यता या ते हरी सत्ता तुझ्या असे स्मरणाची.
नुसतं दुर्गादेवी म्हटलं तरी सुद्धा सगळ्यांचे क्लेश तू नाहीसे करते. आत्मसुखाचे ठाई जाण राहिले जे का अनुदिन स्वस्ताचे नामाविधाना त्यांचे असे निसारे. जी माणसं आत्मसुखामध्ये चालली नाही, स्वांत सुख आहे म्हणजे एवढं सगळं कशासाठी करतात? लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून करतं का? म्हणजे नाही, मला बरं वाटतं म्हणून करतो. स्वांत सुख आहे, आपल्या सुखासाठी मला हे चांगलं काम करून माझ्या मनाला समाधान होतं म्हणून मी करतो. लोकांनी चांगलं म्हणू वाईट म्हणून तो त्यांचं कर्म आहे. मी कशासाठी करतोय? स्वांत सुख आहे, मला आनंद वाटावा म्हणून करतो. एक स्त्री घरातच हो, तिला डॉक्टरने 15 दिवस बाहेर पडायचं नाही, घरातच. पण ही घरात मेकअप बिकअप करून सगळं करून त्या आरशासमोर बघून तेवढे तिचे मैत्रीण आले का म्हणजे कुठे बाहेर चालला का? म्हणजे बाहेर चालले नाही, मग एवढी साडी बिडी नेसलाय, मेकअप केलं. स्वांत सुख आहे, ते पाहून माझं मला बरं वाटतं म्हणून मी करतो. लोकाला दाखवण्यासाठी करत नाही. स्वांत सुख आहे, मला हे पाहून, माझं स्वरूप पाहून मला आपल्या चेहरा पाहतो का नाही, आपल्याला आपला चेहरा म्हणून आनंद होतो का नाही? स्वांत सुख आहे, आपल्याला बरं वाटावं म्हणून करतो. लोकाला काय वाटत ते वाटत, त्याची काय म्हणत. आत्मसुखाचे ठाई जाण राहिले जे का अनुदिन स्वस्ताचे नामाविधान त्यांचे असे निर्धारे. त्यांना स्वास्थ्य लाभलेलं असतं. स्वस्थ म्हणजे ज्ञानी जन, तेही करते तुझे स्मरण अत्यंत शुभोती त्या जीवनावर दारिद्र्य दुःख अर्थे. स्वस्थ म्हणजे ते ज्ञानी माणसं स्वस्थ असतात म्हणजे निवांत असतात. निवांत म्हणजे त्यांना काळजी नसते. ज्ञानी माणसाला का काळजी नसते विचारलं ज्ञानी माणसाला, एवढं सगळे जग काळजी नाही, तुम्ही का नाही? ते म्हणले टाकून या भार राहिलो निवांत. त्या भगवंतावर भार टाकलाय ना, मी आता निवांत आहे. काय करायचं तो समर्थ आहे ना. एकदा लक्ष्मीबाई भगवंताला जेवायला वाढत होत. तेवढ्यात भगवंत निघाले. हो जेवण करतो जात, पान वाढलंय. सारखं तुम्ही भक्ताच्या मागे जातात, त्याच्या संकटात म्हणून जातात, हे खरं आहे. पण जेवण तर करून जा, सगळं वाढलंय ना, तुम्हाला नैवेद्य वाढलाय, तेवढं खा आणि मग जा. नाही म्हणजे मला आता लगेच द्यायचं आहे पाहिजे. निघाले भगवंत तसे आणि उमऱ्यापर्यंत गेले परत आले. लक्ष्मी म्हणले आता एवढे घाईत निघाले होते, आता का परत आले? नाही म्हणले काय आहे, एक मनुष्य संकटात पडला होता, त्याला 4 माणसं धरून मारत होते, मला मदतीला जायला पाहिजे की नाही. मग म्हणजे मग मदतीला न जाता परत काय? ज्याला 4 लोक मारत होते तो काय म्हणतो, या मी बघतो. म्हणले त्याला बघतो तर जाऊ दे, म्हणले त्याला बघू दे, आपल्याला काय करायचं. त्याने मला हात मारले म्हणून निघालो होतो, आता काय म्हणतोय, या अंगावर मी बघतो. म्हणजे बघू दे त्याचं, त्याला आपल्याला काय करायचं. भगवंताला प्रत्येकाच्या अंतःकरणात समजत असतं. देवी म्हणते अहो एवढं तुम्हाला इथं बसलं कळते, कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय कळतं. म्हणले त्याला आता काय करायचं, भगवंत मला ती शक्ती आहे. प्रत्येकाच्या कुठं संकटात भक्त पडलाय मला लगेच कळतं. त्याला हाक मारायची पण मी वाट पाहत नाही, त्यांनी मला हाक मारावी मग मी त्याच्या मदतीला जावं असं पण नाही. मग लक्ष्मीबाईने आड्या केली. दुसरीशी जी होता ना, तिने एका मुंगीला जे आपल्या अंगठीचे डबे असते का नाही, अशी छोटी डबी, आता आपल्याकडे प्लास्टिकच्या डब्या असतात, देवाच्या घरी सोन्याचे ना, तसे ते सोन्याच्या डब्यात तिने एक मुंगी ठेवून दिली आणि देवाला जेवायला बसायला सांगितलं. देवाने आपलं खाणं भर 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 खाणं सुरू केलं. हा म्हणजे तुम्ही तर म्हणलं ना थोडे उपास राहिले, मला आवडत नाही, तुम्ही तर लगेच जेवायला सुरुवात केली, तेवढे कोण उपास आहे? हे काय म्हणले, ती मीच त्या मुंगीला डबीत ठेवलंय, ती अजून तिला काही खाल्लेलं नाही, त्याने ती उपाशी आहे, तुम्ही बसले जेवायला बसले. कुठे आणखी म्हणले डबे? लक्ष्मीबाईने डबे आणले, डबे उघडले जात साखरेचा खडा, ती मुंगी खात होती. अहो ज्यांनी विश्व निर्माण केलंय त्याला साखर निर्माण करता येत नाही. भगवंतांनी त्या डबीत साखर निर्माण केली. भगवंताला सगळं करताय म्हणून ते ज्ञानी माणसं स्वस्त का राहतात. आपल्याला असं वाटतं अरे यांचं कसं काय व्हायचं,
ते म्हणले आमची काळजी करू काय, आमची काळजी करणार समर्थ. स्वस्थ म्हणजे ज्ञानी जन तेही करता तुझे स्मरण अत्यंत शोभमती त्या देऊन दारिद्र्य त्यांचं दुःख आणि दारिद्र्य हरण करते, त्यांना चांगली बुद्धी देत. दुःख हरावया नाण तुझा तू समर्थ कोणा सर्व भक्तोपकाराला कोणा आर्द्रचित्ते सर्व. दुःख हरायला आई आम्ही तुझ्याशिवाय कोणाला हात मारणार. आता त्या भक्तांनी सुद्धा पांडुरंगाला माऊली म्हणलंय, आई म्हणलंय, कारण आई लगेच येते नवधाव. जरी बाप तू या साऱ्या जगाचा परी आमुची तू माऊली. आमची माऊली आहे तू. माऊली का म्हणले, माऊली 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 का म्हणलं त्याला. आई लगेच धावून येते हो. बाप थोडा कठोर असतो म्हणून त्याला पांडुरंगाला तुला माऊली म्हणलंय. दुःख हरावया जाण तुझं वाचून कोण समोर. आमचं दुःख दूर करण्यासाठी आई तुझ्याशिवाय आम्ही कोणाला हात मारू. तू आर्द्रचित्त आहेस, सगळ्यांच्या विषयी तुझ्या मनामध्ये चांगली भावना आहे. ऐसिया परिभगवते सवन वारंवार करते दुर्गण असुराशी झाले मरण म्हणून हर्ष गजवते. म्हणती यद्यपि पातके असुर त्याशी निजास्ते वधून सतुरा स्वर्गी रावत नंतर ऐशी इच्छिती कृपाळे. जरी ही पातकी माणसं आहेत, कोण महिषासूर झाला का आणखी कोणी दैत्य झाले यांनी पाप केले, पण ती पाप करणारी माणसे असली तरी आई तुझ्या मने तुझ्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी दया असल्यामुळे ते अंतकाळी तुझ्याकडे पाहत पाहत मृत्यू लोकाला गेले म्हणून त्यांना स्वर्ग प्राप्त होऊन जातो. भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्यांना विचारलं, तुम्ही दुर्योधनाच्या बाजूला कसे काय हो. आता कृष्ण ज्याच्या बाजूला आहे त्याचा विजय निश्चित असणार. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र वार्तो धनुरा तत्र श्री विजय होती ज्या बाजूला भगवान गोपाल कृष्ण आहेत आणि ज्या बाजूला अर्जुन आहे त्या बाजूला यश निश्चित आहे, म्हणजे विजय युद्धामध्ये त्यांचा होणार. हे तुम्हाला माहीत नव्हतं का. म्हणले माहीत नव्हतं. मग तरी म्हणले त्या दुर्योधनाच्या बाजूला तुम्ही कसे काय उभे राहिले. म्हणले अहो दुर्योधनाच्या बाजूचे सगळे मरणार आम्हाला माहिती होतं आणि मृत्यू कधीतरी येणारच आहे ना. मग त्यापेक्षा भगवंताकडे पाहत पाहत मरण आलेलं का वाईट आहे म्हणाले. समोर भगवंत उभा आहे, आम्हाला मृत्यू येणार आहे. बघा काय म्हणती यद्यपि पातकी असुर त्यांशी निजहस्ते बधुनी सत्वर स्वर्गी रावत निरंतर ऐसी इच्छिसी कृपाळी. एवढी तुझी कृपा आहे. समजा परीस आहे हा प्रेमाने लोखंडाला नेऊन लावला तरी याचं सोनंच व्हायचं आहे, आणि परीस रागाने लोखंड रापटला तरी त्याचं सोनंच होणार नाही. तसं तू कृपाळी आहे, कृपाळू आहेस. तू ज्या वेळेला प्रेमाने पाहतेस त्यावेळेला कल्याण करतेसच, यात काही नवल नाही. पण तू रागाने कोणाचा वध केलास त्याचंही कल्याण करतेस. म्हणती यद्यपि पातके असुर त्याशी निजास्ते वधून सत्र स्वर्गी राहोत नंतर ऐसे इच्छेसी कृपाळे. तू दृष्टीने एकसे भस्मपरी स्वर्गप्राप्तीचा जाणून काम शस्त्रपूर परमा गती पावती इच्छा. तव वदन पाहिले म्हणून असुरांच्या दृष्टी जाण तुझ्या खडकशुले करून नाश नाही पावल्या. तुझ्या सुस्वभावे करून दुष्ट वा स्वभाव नाशे पूर्ण तुझे रूप पराक्रम जाण त्याशी उपमा असे ना. तुझी वैर्याची ठाई दया उत्तम गती देशी दया समर निष्ठुरता वाया दाखवशी पूर्णसे. समरामध्ये तू निष्ठुर आहे असं आम्हाला वाटतं. रागाने घाव घालताना आम्ही तुझं स्वरूप पाहिलेलं आहे, लोकांच्या खांडोळ्या करताना आम्ही तुझं स्वरूप पाहिलेलं आहे. पण हा राग तू कृत्रिम आणलेला राग आहे, मनापासून रागवलेला नाही. ही दुष्ट माणसं आहेत ज्यांचा उद्धार करावा आहे कोणी तुझं नाही. तुझे वैर्याची ठाई दया उत्तम निगती देशी दया समर निष्ठुरतावा दाखवेची गुणते. रिपुचा तो वध करून त्रैलोक्याचे केले पालन आता देवी साष्टांगण मन तुझा सुमते सदा. शूल खडग घंटेचा नाद चौथा चापरच्युता शब्द चैने करून आनंद आम्हाला घे रक्षावे.
तुझ्या शूलभ्रमणे करून चहू दिशांचे ठाई पूर्ण आमोठे करावे देवी रक्षण नमस्कार. सौम्य अथवा अत्यंत घोर देवी तुझे जे रूपावतार या त्रैलोकी करते संचार ते रक्षोत आमाते तसेच पृथ्वी ते तुझे अवतार रक्षोत माते सर्व शस्त्रे करून आमते रक्षित तुझे सर्व मेधा म्हणे सुरथाप्रती ऐशी देवाने केली स्तुती नाना कुसुमाने निश्चित याची जगदंबा. मेधा म्हणतात सुरथ राजा अशी सर्व देवांनी देवीची स्तुती केली आणि गंधपूर अक्षर देवीला अर्पण केलं. गंधानुलेपन धूपदीप तेल लावते झाले अमुप उपचारात पुण्या समीप नमन करते झाले. आनंदे देवी यानंतर देवा ते बोलली उत्तर प्रसन्न झाले मागावर मदपासून इच्छित. देवी त्या देवाने केलेल्या प्रार्थनेने स्तुतीने पूजेने प्रसन्न झाली आणि देवाला म्हणते तुम्हाला काय पाहिजे तो वर मागा. तै देव बोलते झाले भगवती तुला सर्वही केले आता नाही कार्य राहिले किंचितही आवश्यक. देवी आम्हाला त्रास देणाऱ्या सगळ्या दैत्यांचा तू नाश केलास आता आणखीन काय मागावं तुला. आम्ही जे काही गाढण घेऊन आलो ते पूर्ण केलंस तू. त्या दुष्टांचा वध केला त्यांचा नाश केला आता आमचं मागणं काही नाही. पण तथापि तू आता म्हणतेच आहेस काहीतरी मागा तर आम्ही मागतो. हा मारिला निशाचर आमचा शत्रू महिषासुर तथा ते आम्हा दिशेवर तरी आता मागत तुझ स्मरताची सतुरी आमच्या शत्रूचा नाश करी अथवा दुःखाचे संवारी हा एक वर मागितला. देवी आम्ही तुला एक वर मागतो. स्मरताची सतुरी तुझं स्मरण केल्याबरोबर आमच्या शत्रूचा तू नाश कर आमच्या दुःखाचा नाश कर. ज्यावेळेला आम्ही जगदंबा माता म्हणू ज्यावेळेला सप्तशृंगी माता म्हणू तुझ्या नामाचा उच्चार केला की आमच्या शत्रूंचा तो संहार कर. आमचे काही क्लेश असतील आमच्या प्रारब्धानुसार आमच्या वाट्याला आलेली क्लेश आहे त्या सगळ्या क्लेशांचा तू नाश कर. जो तुझ प्रति या सोने तोषवीला मुलाने त्याच्या धर्वृत्ती कारणे प्रसन्न होई संताप केले. आम्हा झालीशी प्रसन्न तरी त्यांचा करी मनोधून हा दुसरा लाड मागितला तू. आई आमची इच्छा तू पूर्ण केलीस पण तू माग म्हणल्यानंतर आम्ही एक वर मागितला. आम्ही तुझं स्मरण करायचं त्यावेळेला प्रगट होऊन आमचं दुःख नाहीचं कर. दुसरा वर असा मागतोय की जे कोणी ही कथा ऐकतील श्रवण करतील त्यांचीही दुःख नाहीती कर. मेधा म्हणे सुरताचे तथास्तु बोलून देवी त्याची गुप्त झाली वेगळी देव तथास्तु झाले. देवीने आश्वासन दिलं तथास्तु तुम्ही जे मागितले ते आम्ही तुला देऊ. देवी अदृश्य झाली. ऐसे सर्व देव शरीरापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न हे द्वितीय अवतार चरित्र 3 अध्याय नामे जुळले. अशी ही सर्व देवांच्या तेजातून निर्माण झालेली देवी तिने महिषासुराचा वध कसा केला तिची निर्मिती कशी झाली तिने महिषासुराचा वध कसा केला हे चरित्र 3 अध्यायामध्ये तुला सांगितलं. 3 अध्याय रामे निरूपिले. आता गौरी देहापासून महा सरस्वतीचा उद्भव होईल ते चरित्र नव श्रवणाद्रे करावे श्रवण करावे. आता गौरीच्या देहापासून महासरस्वती कशी उत्पन्न झाली हे चरित्र आता 9 अध्यायामध्ये येईल ते आता तुम्ही श्रवण करा. आता गौरी देहा पासावा महासरस्वतीचा उद्भव होईल ते चरित्र अध्याय 9 श्रवण करा. हा देवी स्तुतीचे जाण भावे करता श्रवणपणानं सर्व बाधा निसून इष्टकार्य सिद्धी होते. इति श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनोंतरी देवी भगवती महात्म्य शंकरादी स्तुती नाम चतुर्थोध्याय श्री जगदंबार्पणमस्तु. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद म्हणा.
गोपाल कृष्ण भगवान की जय, जगदम्बा माता की जय, सप्तशृंगी माता की। श्री गणेशाय मा, श्री देवे नमा, मेधामणे सुरथ राजा, मार्कंडे संगेशी शौर्या, सुत बोले शौनकाधिकराचार्य, सावधान परिसावे। आता महासरस्वती आख्यान सांगतो मी तुम्हाला, लागून हा तिसरा अवतार पुन्हा 9वा अध्याय जाणीये। हे भगवती चरित्र निश्चित श्रोत्या वक्त्याची कडे पुनिताधिकाधिक कृष्णा वाढत याच्या श्रवण पठनाची। असो पूर्वी शुंभ निशुंभ असो दोघे दायाद महाक्रोध, देवाचे शत्रू आणि पराक्रमी झाले। पूर्वी शुंभ आणि निशुंभ असे दोघे भाऊ हे देवाचे शत्रू झाले। देव त्यांना आवरू शकत नाही, तेवढा पराक्रम त्यांच्याकडे। संग्रामे शोभतो म्हणून शुंभ असे नामविधान, त्याहून जो अत्यंत शोभामान निशुंभ म्हणते त्याची। युद्धामध्ये शोभून दिसतो म्हणून त्याला शुंभ असं नाव, आणि त्याच्याहून पराक्रमी आहे भाऊ त्याला निशुंभ असं नाव। ते दोघे कामरूपी दोघे असुर, त्याही त्रैलोक्य जिंकले सत्र, जिंकून या देवनिकर यज्ञभाग घेतले। ते दोघे कामरूप आहे, दोघांनी त्रैलोक्य जिंकून घेतलं आणि देवाला मिळणारा यज्ञभाग त्यांनी स्वतःकडे घेतला। म्हणजे आपण देव पुष्ट कशाने होतात, देवाला ताकद कशाने येते, तर आपण यज्ञामध्ये जे आहुती देतो ते आहुती हे देवाचं अन्न आहे, त्यामुळे देव सशक्त होतात। आपण अन्नदान करतो, त्या अन्नदानाने देव प्रत्येकाच्या अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नांच्या तुलना। प्रत्येकाच्या जठरामध्ये तो अग्निरूपाने वास करत असल्यामुळे कुणालाही अन्नदान केलं तर ते त्याला दोष मिळते भगवंता। त्यामुळे सज्जनांच्या मुखामध्ये गेलेलं अन्न आणि या यज्ञाच्या आहुतीमुळे देव पुष्ट होऊन जात। आणि आपण जर पूर्वीपासून जर चरित्र वाचलं, हे राक्षस लोक यज्ञादी कर्म चालू द्यायचे नाही। काय मुले सगळं तू पाया घालवता, तुम्ही अमुक करता तमुक करता, ते सगळे पूर्वापार चालत आलेले, नासाडी चालली असं। त्यामुळे ते राक्षस लोक यज्ञादी कर्म होऊ देत नव्हते, अडथळे आणायचे। यज्ञ जर झाला नाही तर देवापर्यंत जाऊ पोचणार। कुठं नामस्मरण चालू द्यायचं नाही, संकीर्तन चालू द्यायचं नाही, काही नाही, सगळं तिकडे कोर्ट कचेऱ्या करत बसा तुम्ही, बाकी राहिले नामस्मरण बाजूला। म्हणजे ज्या ज्या ठिकाणी चांगली चांगली कामं चालू आहेत त्या त्या ठिकाणी विघ्न आणायचं, असं हे निशाचराचं कर्म आहे। त्यामुळे देवाला मिळणारा यज्ञभाग त्यांनी स्वतःकडे घेतला, त्यामुळे देवांच्या अंगातली शक्ती कमी होत चालली। काय म्हटलंय बा, काम ते कामरूपी दोघे असुर, त्याही त्रैलोक्य जिंकले सत्र, जिंकून या देव निकर यज्ञभाग घेतला। दोघांनी करून या शौर्य घेतले देवांचे सकल ऐश्वर्य, तेव्हा संग्रामे सांडून हे धैर्य देव पळते झाले। त्यामुळे देवाचं काही चाले ना, संग्रामात पळून गेले देव। इंद्र वायू यम कुबेर घाई केले सर्व जर्जर, कुबेराचे निधी सत्र हरिहर म्हणले। इंद्र असो, वायू असो, यम असो, कुबेर असो, सर्वांना घायाने जर्जर करून टाकलेले। कुबेरा हा सगळ्या देवाचा निधी कुणाकडे, कुबेराकडे। तो कुबेराला हाकलून दिलं, देवाचा सगळा निधी त्यांनी त्यांच्याकडे घेतला। कुबेराचे निधी सत्र हिरोनी आणले, सांडोनी ऐश्वर्याचे अशा देव पळाले, तर दिशा प्राप्त झाले दुःखदशा कोणाशी ते सांगावी। कसा आहे काळ हा, ज्या वेळेला अनुकूल असतो ना त्यावेळेला सगळ्या घटना आपल्या मनासारख्या होत जातात, आणि काळ ज्या वेळेला प्रतिकूल असतो त्यावेळेला आहे तेही निघून जातं। म्हणून काळ सगळ्यात महत्त्वाचा कोण आहे, बलवान कोण आहे, तर काळ आहे। आता काळ हा अनुकूल कोणाला झाला, राक्षसांना झाला।
प्रतिकूल कोणाला झाला? देवाला झाला. सांडून ऐश्वर्याची आशा देव पळाले, जगदीशा प्राप्त झाली, दुःखदशा कोणाची सांगावी. प्रतापी ते दोघे असुर, सूर्याचा घेतला अधिकार, दोघे सोडून सत्वला प्रकाशले. सूर्याचा अधिकार घेतला, स्वतःच प्रकाश पाडायला लागले जगभर. दोघे चंद्रवून निश्चिती, त्रैलोकी पाडली. चंद्रकांते शुक्ल कृष्ण पक्ष स्थिती करते झाले निजागे. शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष चंद्राचा अधिकार स्वतःकडेच घेतला. वायूचा अधिकार चालवला, तैसाचे पर्जन्यही पाडला. यथा काळी वर्ष लागला जन इच्छे करूया. अग्नीचे कर्म चाललेले, त्रैलोक्याचे राज्य घेतले. दिक्पाळते पडून गेले अधिकार सांडून. वरुणाचा घेऊन अधिकार सप्तसमुद्र केले. अज्ञाधर काळाचाही दंडसत्र हिरोनिया घेतला. ऐसे राज्य करता दैत्यबाळ काही निघून गेला काळ. तेव्हा देव म्हणून सकळ स्मरते झाले देवीचे. तिने पूर्वी आम्हा वर दिला, तुम्ही स्मरा देवा मला. संकटे पावेन तुम्हाला, दुःख नाशेन तत्क्षणी. आणि मग देवाने देवीची आठवण काढली. अरे आपल्याला वर दिलं देवीने, आठवण काढायला त्यावेळेस मी येईन म्हणून. तिने पूर्वी आम्हावर दिला, तुम्ही स्मरा देवा मला. संकटे पावेन तुम्हाला, दुःख नाशेन तत्क्षणी. देवीचा वराणोने म्हणे मग सर्व हे विचार करून हिमपर्वता लागून येथे झाले ते काळ. सर्व बद्धांजली होऊन करते झाले साष्टांग नमन. अष्टभावा ते पाहून स्तवन करते देवीचे. कंप रोम वैवळण्या स्मेद स्तंभ रोदन कंठ गदगद नृत्य गायनादी आनंद हृदय भाव जाणगे. पाद जानूर कर शिर ही विमिश्राम सतुर मनदृष्टी तुरुपी दर मंत्रवाचने बजावा. हात जोडून देवाची प्रार्थना करतात. देव देवीची प्रार्थना करतात. अंगावरती रोमांच उभे आहेत, स्वेद निर्माण झालेला आहे, शब्द कुंठित झालेले आहेत, नृत्य गायनादी करतायत, राष्ट्रभाव जागृत झालेले. साष्टांग नमस्कार घातलाय देवाने. ऐसे साष्टांग नमस्कार करून देवीचे आभार स्तवते झाले. बद्धांजली होणे असं देवाला प्रार्थना करावी. पूर्वी म्हणून दिव्य मंत्र मग आरंभले जा. आरंभ दे झाले स्तोत्र त्याची मंत्राचा तुम्हाला सांगतो. मंत्राभावात देव होऊन या नम्रभूत आनंद व्हावे स्तवन करता म्हणते देवी नमो देवी तुझं महादेवी तुझं. देव देवीची प्रार्थना करतायत. नमो देवे महादेवे शिवाय तुझं नम प्रकृतिभद्राय नेता प्रणतात्मता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो. नमो देवी तुझप्रदा महादेवी तुझ नमो. कैसेचे शिवे तू ते जाण सतरा स्वामचे नमन. नमो प्रकृती भद्रे तुझ लागुण सर्व नामे नमो नमा. हा मंत्र प्रथम योजन करता करते षोडशोपचार पूजन श्री जगदंबा वै प्रसन्न भक्ता करणे संतोषे. अथवा जे हिरण्य सूक्त त्याच्या प्रतिमंत्र निश्चित यथाविधी देव पूजा करता षोडशोपचार या कोणया. हा मंत्र म्हणून देवीची पूजा करावी असं सांगितलंय. कुठला मंत्र आहे? नमो देवे महादेवे शिवाय नम प्रकृतिभद्राय नेता प्रणता तुझा. हा मंत्र म्हणून देवीची पूजा करावी किंवा देवीचं स्तोत्र म्हणावं आणि पूजा करावी. अथवा स्त्री सूक्त हिरण्य सूक्त म्हणून पूजा करावी. अथवा जे हिरण्य सूक्त याच्या प्रतिमंत्रे निश्चिता यथाविधी पूजा करता षोडशोपचार दया देवी प्रसन्न होत मानसी इच्छिले ते देत साधती चारी पुरुषार्थ रेती ते सर्व. ऐसे मंत्र सिद्धी प्रसंगून आता त्याचा स्पष्टांग वदेना ती सर्वाते प्रकाशक म्हणून देवी म्हणते ते जागे. सर्व देवाहून वरिष्ठ यास्तव महादेवी नाम श्रेष्ठ. शिवाची पत्नी असेल तर शिवा नाम म्हणून या. ही सर्वात उत्पन्न करी म्हणून प्रकृती नाम निश्चित. भद्र म्हणजे कल्याण होतं. भद्रा नामे करून या. तुझ्या या सर्व नामे करून तुझं कारणे आमचे नमन. प्रतिनाम मंत्र म्हणून नमस्कार असो सर्वदा. मंत्राचा सांगितला स्पष्टार्थाचा स्तोत्राचा एका भावाचा श्रवण पठणे कृभार्थ श्रोत्यावक्ता करीतो. रौद्रा नित्या गौरी धात्रे स्नेह ज्योत्स्ना चंद्ररूपिणी सर्वत्री सुखाप्रा कल्याण जनयेत्री रिद्धी सिद्धी तुझं नमो. आता प्रार्थना आहे देवीची. नैऋत्य पर्वता शोभा शर्वाणी दुर्गा दुर्गपारा सारा भवानी ख्याती कृष्णा धूम्रा सर्वकारणी आती सौम्या तुझ नमो. आती रौद्रा जगत प्रतिष्ठा देवी कृती सर्व वरिष्ठा तुझ नमो. तू सर्वश्रेष्ठा प्रतिनामी तुझ नमो. सर्व भूतांची ठाईजांची विष्णुमाया म्हणते पूर्ण त्या देवी कारणे नमना उचे असो सर्वदा.
जे सर्वभूतांचे ठाई चेतना ऐसे म्हणते पाय तिचं काढणे लवलाही नमस्कार असो सर्वदा. जे जगदंबा सर्वभूते बुद्धिरूपे असे निश्चिते तिचं काढणे नमस्कृती प्रतिमंत्र असो. जे सर्वभूते निरंतर निद्रारूपे राहिले स्थिर तिचं काढणे नमस्कार तो आमच्या असो सर्वदा. जी चंडिका रूपे सर्वभूती सुधारूपे झाले राहते त्या देवी काढणे निश्चित नमस्कार आमच्या सर्वदा. जे सर्वभूतांचे ठाई जाण छायारूपे राहिले आपण त्या देवी प्रतिनमन आमच्या सर्वदा. जे सर्वभूती पाय शक्तिरूपे राहिले आहे तिचं कारणे नमस्कार आहे आमच्या सर्वदा. जे भूती जी चंडिका कृष्णारूपे असते का तिचं कारणे असो नमस्कार आमच्या सर्वदा. जी राहिली सर्वभूती रूप धरून शांती क्षमा नमस्कार असे अनेक तिथे आमच्या. जी सर्वभूती सदा जातीरूपे स्थिर वर्ततात तिथे आमचे निश्चित नमस्कार असो. जे सर्वभूत मात्रे जाण लज्जारूपे राहिले आपण त्या देवी कारणे नमन आमच्या असो. जे सर्वभूतांचे ठाई शांतीरूपे असे हे असे राहे तिचं कारणे सर्वदायी नमस्कार असो आमच्या. सर्वभूती निरंतर जी श्रद्धारूपे स्थिर त्या देवी नमस्कार आमच्या असो सर्वदा. जी सर्वभूती समान क्रांतीरूपे असे जाण त्या देवी नवे देवी भगवती ते नमन आमच्या असो सर्वदा. जे लक्ष्मी रूपे राहिले सर्वभूतांचे ठाई संचली त्या देवीचा सोयली नमस्कृती आमची सर्वदा. जे सर्वभूती चराचर वृत्तीरूपे असे स्थिर तिचं काढणे नमस्कार आमच्या असो सर्वदा. जे सर्वभूतांचे ठाई जाण स्मृतीरूपे राहिले आपण त्या देवी काढणे नम आमच्या सर्व. जे सकलभूती सतत दयारूपे असत त्या देवीचे निश्चित नमन असो. जे सर्वभूती पाय तुष्टीरूपे राहिले आहे त्या देवी सलवल आहे नमस्कृती आमची. जे सर्वभूती स्थिर आहे मातृरूपे निरंतर तिचं काढणे नमस्कार असं आमच्या असो सर्वदा. जे सर्वभूती आपण भ्रांतीरूपी राहिली म्हणून त्या देवी कारणे नमन आमच्या असो सर्वदा. सर्व इंद्रियांची या निष्ठातली भूतव्याप्तीची देवी जनेत्रे चित्तरूपे वस्त व्यापते सर्व तिचं प्रति नमन. अभिष्टान संश्रय पूर्वी देवानेश्वरी जाणं नेसृतीने ही शुभ हेतू ईश्वरी जाणा म्हणजे करो शुभकल्याण सर्व पदांची देताना करो लागला. आता दैत्यतापेतून तप्त होऊन केले म्हणा तरी शिक्षणी येऊन दुःखात निवारी. मेधारू शिवणे सुरता देव ऐसे करते देव ऐसे सवित असता देवी जाणवे साधा जाता पार्वती तिथे बसले. अशा रीतीने देव देवीची स्तुती करतायत. आमच्या शरीरामध्ये असणारी म्हणजे प्रत्येक प्राणीमात्रामध्ये असलेली सुधा आहे, शांती आहे, क्षमा आहे, ही जी आपल्याजवळ असणारी आहे ती सगळी तुझीच रूप आहे. आमच्या मनावर असणारी शांती, आमच्या मनामध्ये असणारी पोटामध्ये लागणारी सुधा, तुझा शांती ही सगळी तुझी रूप आहे. त्या सर्व रूपांना आमचा नमस्कार असतो अशी देवाने प्रार्थना केली. देवी तू प्रगट हो, आम्हाला या दुःखातून बाहेर काढ असं म्हटल्यावर देवी स्नानाला चालली ती जान्हवी नदी. देव ऐसे का सविताचा जान्हवी स्नानाला जात तसुद्धा पार्वती तिथे पाजली. ती बोलती झाली तुला ते तुम्ही ते सविता कोणाचे तो तिच्या देहापासून स्त्री उत्पन्न झाली. तुम्ही कुणाची स्तुती करता असं पार्वतीने विचारलं. तेवढ्यात त्या पार्वतीच्या देहातनं एक स्त्री बाहेर आली. तीच महासरस्वती. तीच महासरस्वती जाण पार्वतीच्या देहापासून अवतार तिसरा घेऊन बोलती झाली. ते म्हणे पार्वती ऐक निश्चिते देव हे माझेच स्तवन करते. शुंभ निशुंभाने रक्षणारे रणक्षिती पावले परावले. पार्वती देवीला पार्वतीच्या देहातनंच उत्पन्न झालेली सरस्वती असं सांगते. हे पार्वती ते माझी स्तुती करताय की या शुंभ निशुंभापासून आमचं रक्षण कर अशी ती माझी स्तुती करताय असं महासरस्वती पार्वतीला सांगते. म्हणे पार्वती ऐक निश्चिती देव हे माझे स्तवन करते. शुंभ निशुंभ आणि क्षण रणक्षिती परावले म्हणून या शरीर कोठापासून झाले म्हणून कौशिकी नाव या देवीच्या शरीरातनं उत्पन्न झाली. पार्वतीच्या शरीरातनं म्हणून तिला कौशिकी असे नाव. कौशिकी नाम पावले तिने लोकी गाई येले शिवा म्हणून सर्वता. आणि त्रैलोक्यामध्ये तिचं नाव शिवा असं आहे. शिवा म्हणून सर्वता. ऐशी कौशिकी होता उत्पन्न पार्वती झाली कृष्णवर्ण यास्तव कालिका नाम पाहून हिमपर्वती राहिले.
तिच्या शरीरातनंही बाहेर पडला तर पार्वती काळी दिसायला लागली, म्हणून तिला कालिका असं नाव प्राप्त झालं. ती हिमालय पर्वतात राहिली. त्यानंतर महासरस्वती दिव्य रूप झाली. धरती त्रैलोकी तुझी स्त्री निश्चिती पैशी नाही पाहता. ती रतीहून मनोहर कोटी गुणे असे सुंदर, तेव्हा चंड मुंड महासुर पाहते झाले. तेवढ्या त्या शुंभ निशुंभाचे 2 पराक्रमी सरदार त्या ठिकाणी होते. जेव्हा देवी पार्वतीच्या शरीरातनं हे महासरस्वती निर्माण झाली, त्या महासरस्वतीचं स्वरूप पाहिलं कोणी? चंड आणि मुंडाने. आणि ते गेले आपल्या स्वामीला म्हणजे शुंभ निशुंभाला सांगायला, अरे एवढी सुंदर स्त्री जगामध्ये आम्ही कुठे पाहिली नाही बाबा. तेव्हा चंडमुंड महासुर पाहते झाले. ते शुंभ निशुंभाचे ज्येष्ठ श्रेष्ठ जे वृत्य असते महावरिष्ठ देवी ते पाहुणे सांगते झाले. शुंभाचे मुख्य जो मनुष्य असतो ना, त्याचे आपण म्हणून फंटर आजच्या भाषेत सांगायचं जातं. ते सगळीकडे फिरत असतात. कोणाच्या दारात रेती पडली, खडी पडली, विटा पडल्या की सांगतात अमुक अमुक ठिकाणी बांधकाम चालू आहे बाबा. मग तो येऊन भेटतो, हे बांधकाम परमिशन काढले का. हे जसे त्यांचे फंटर असतात ना, प्रत्येक ठिकाणी चाललेल्या बांधकामाच्या बातम्या जाऊन देतात, तसेच या शुंभ निशुंभाचे हे दोघं आहेत वृत्य. त्यांनी पाहिलं, अरे बापरे एवढी सुंदर स्त्री आपण पाहिली नाही. आणि आपल्या राजाला तर सौंदर्यवान स्त्रियांचा तर शौकीन आहे. तो गेले सांगायला. साहेबाला खुश करणं महत्वाचं ना, की गेले सांगायला लागले. शुंभ निशुंभाचे श्रेष्ठ जे वृत्य असते महावरिष्ठ देवी ते पाहुणे अस्पष्ट सांगते झाले. शुंभ राजा अत्यंत सुंदर स्त्री रत्न असे मनोहर हिमवंती पर्वत सोडत त्यावरी पाहिजे. जिच्या स्वरूपाची कांती राही दिशा पडली दीप्ती हिमवंत पर्वत निश्चिती कोणाची ती आहे कोण हे नकळी वर्तमान आहे. सुंदर स्त्री तुझी नाही कुणाची माहीत नाही बाबा. तिची आई कोण, वडील कोण, काही माहीत नाही आम्हाला, पण अत्यंत सुंदर अशी स्त्री आहे. त्याने आपल्या शुंभ निशुंभाला जाऊन सांगितलं. ती कोण आहे हे जाणून अवश्य वेळ करावे. ग्रहण त्या स्त्री रत्नावाचून जाण सर्व रत्ने व्यर्थ तुझी. तुझ्याकडे जेवढी रत्न आहेत ना, या स्त्रीच्या सौंदर्यापुढे सगळी फिके. जी रत्न त्रैलोक असते माणी मणी गजा आश्वादी निशिती ती सर्व तुझे शोभती. सांप्रत काळ इथे येतं. तुझ्याकडे सगळं ऐश्वर्य मला माहिती आहे. चंड मुंड सांगतायत ना, काय सांगतायत? तुझ्याकडे सगळं ऐश्वर्य आम्हाला माहिती आहे. तू इंद्रापासून ऐरावत आणलेला आहेस. समुद्रातनं निघालेला पारिजातक नावाचा वृक्ष आणि हत्ती हे कोणी घेतलं होतं? या इंद्राने घेतलं होतं. ते इंद्राकडनं ऐरावत आणलास, तिथलं पारिजातकाचं झाडही आणलंस. ऐरावत हे गजरत्न त्या आणले तो इंद्रापासून. ऐरावत हे गजरत्न पारिजातक सर्व जाणं उच्चैश्रवा हे पैसा. आणि समुद्रातनं निघालेला उच्चैश्रवा नावाचा घोडा तोही तू घेऊन आला. ब्रह्मदेवाचे अत्याद्भुत विमान रत्न आणले तर हंसयुक्त जे का तवांगडी देते. ब्रह्मदेवाचं हंसयुक्त असणारं विमान आहे तू घेऊन आलास. जिंकून तो कुबेराला महापद्मनिधी आणला. किंचित केली आमला रमाला तुझं तिथे पंकज महाराष्ट्रवंतती कधीच नाही चुकत. सदा राही टवटवीत गळा घातली आपल्या. वरुणाचे छत्र हे जाण तुझे गृही असे आपण सर्वदा ज्यापासून स्वर्णवृष्टी होत नाही. वरुणाचं छत्र आहे, त्यातनं हजारो ग्राम सोनं बाहेर पडतं, तेही तुझ्याकडे. दक्ष प्रजापतीचा उत्कृष्ट रथामध्ये जो श्रेष्ठ रथश्रेष्ठ तुझं प्राप्त जो सर्ववरिष्ठ सर्ववरिष्ठ दक्ष प्रजापतीचा जो रथ आहे तोही तू आणलास. मृत्यूची उत्क्रांती देणारा ऐशी आणली का शक्ती दुसरा. वरुणाचा पाय आणला. नाना रत्नदात या समुद्री निघाले त्यांचे निकाले निशुंभ आणून सत्र आपल्याकडे काढले. शुद्ध आणि नित्य नूतन अग्नी ऐसे तेजायमाना वस्त्रद्वय तुझं लागून अग्नी देता झाला. या प्रकारे तो दैत्याला सर्व रत्ने आणली घरा.
स्त्री रत्नामध्ये सुंदरा घरा का हो नाणसी. मग या सर्व तुला जसं रत्न आवडतात तशी सबंध स्त्रियांच्यामध्ये सौंदर्यवान असणारी स्त्री तू आपल्या घरी का आणत नाहीस? मेधामणे सुरता प्रतिदा चंडमुंडाचे वचनोक्ती निशुंभे ऐकून निशिती काय करता झाला. सुग्रीव नावे महासुर सर्व दूतामध्ये चतुर त्याचे पाठवता सूत्र बोतून शुंभवणे सुग्रीवाला म्हणतो हिमपर्वती जाऊन ऐसे बोल की वचन देणे वचन होया मागे. मग शुंभाने आपला एक दूत त्या सरस्वतीकडे पाठवला. म्हणाल जाऊन माझा एक निरोप सांगते की जगामध्ये सगळ्यात श्रीमंत असणारा सर्व देवांचं राज्य हिरून देणारा शुंभ आणि निशुंभ आहे. आमच्या दोघांपैकी कुणाशी तुला पाहिजे त्याच्याशी लग्न कर. तिला वश करून आण. आमचं ऐश्वर्य सांग. या माझ्या वचनेकडून तीच तो बोलले असता जाणार स्वयमेव प्रती जाऊन मजवळी येते. माझं ऐश्वर्य सांगितलं की ती मला वश होईल. जाऊन सांग. या प्रकारे वचन होतं तो हा कार्य करावे तो तरी ऐसे बोलून तो झडकरी पाठवला आहे. तो शोभिवंत हिमपर्वती सुग्रीव तेथे गेला तोडीचा जेथे देवी होते निश्चित तेथे सांगला. नम्र मंजुळवाणी नम्र मंजुळ मधुरवाणी बोलता झाला देवी लागून हे म्हणे ऐक तू कल्याणी जो तुम्ही येथे आलो. त्रैलोक्याचा चराचर जो सर्व दैत्यांचा ईश्वर शुंभ नामाराजेश्वर त्याचा दूत असं मी तेने पाठवले हे यास्तव पातलो या काही तुझं समीप लवलं आहे. याचे वाक्य सांगतो. तो जे बोलला असे वचन ते मी सांगतो तुला गुन्हा देवी येऊनीचे काही जाण माझे आज्ञा सर्व. ब्रह्मा दिग्जे सुरवर ते माझ्या असे किंकरा समस्त माझे आज्ञादार महोवचने वर्तले. म्या सकळ देव जिंकले त्रैलोक्या आपलेसे केले देव माझे स्वाधीन झाले. यज्ञ तुम्ही सेवे या त्रैलोक्याचे ठाई जाण जे जे असे श्रेष्ठ रत्न ते माझे गुरु येऊन शोभते झाले सर्व. पहा गजरत्न ऐरावत सर्व जगामध्ये श्रेष्ठ निश्चित देव मिळवून या समस्त उच्चैश्रवी उच्चैश्रव अर्पिला. तैसे देव गंधर्वाचे ठाई सर्व दानव देवगृहीची वस्तू रत्ने सर्व येते माझीच असती निर्धारे. सर्व रत्नामध्ये वरिष्ठ तू श्रीरत्नाची श्रेष्ठ परी ऐसे आम्ही मानतो श्रेष्ठ मर्यादा एक रत्न भोगते आम्ही बरोबर असतो तो आम्हाशी वरावे आम्ही तुझला गे सेवावे. हे ते एक योग्य माते अथवा बंधू निशुंभाते तुझी योग्य सेवनाते आम्हापासून त्रैलोक्याते तुझं योग्य तुम्ही पाहिजे तर माझ्याशी लग्न कर. नाही तर माझा भाऊ निशुंभ आहे त्याच्याशी लग्न कर. आम्ही पराक्रमे दोघे जण तू चंचला पांगी योग्य रत्न माझ्या परिक्रय करून सर्व ऐश्वर्य करू. ऐसे जाणून विचार करी मज लागे वरी तू पट्टमैशी निर्धारी प्राणेश्वरी. मी तुला पट्टराणी करीन. मेधामणे सुद्धा जाण दुधाच्या ऐकून बायका दुर्गा भोगत्या गंभीर शब्द जेच्या इच्छा मात्र करून ब्रह्मादिक झाले उत्पन्न उत्पत्ती संहार पालन धारण करते जगाची. ही जगन्माता भगवती बोलती झाली दूताप्रीती तू सत्य बोलते निश्चिती किंचित मिथ्या नसते. त्रैलोक्याचा राजेश्वर तो शुंभ दैत्यपती असे तो दैत्यपती असे तो तैसाच्या बंधुकाच्या दोघे समजते. परंतु जरी हे मदसी पूर्वी समजते वेगळी तरी व्यर्थ प्रयत्न करून गुंतले नसते की हे दूता तू सांगतो ते खरे. मलाही माहिती या जगामध्ये सर्वात सामर्थ्यवान शुंभ आणि निशुंभ. मी प्रतिज्ञा करण्याच्या आधी जर तू आला असतास तर कदाचित तुझा प्रस्ताव मी मान्य केला असता. पण मी आता प्रतिज्ञा करून बसले त्याला मी काय करू. पूर्वी अल्पबुद्धी करून प्रतिज्ञा मी केली आणि भूता सांगते तुला कोणा उपाय ते जो माझं युद्धी जिंके सत्र तोची करे नव निश्चय बरा ईशा साचार भित्ता कसे. माझी प्रतिज्ञा अशी आहे जो कोणी मला युद्धामध्ये जिंकेल त्याच्याशीच मी लग्न करेन अशी मी प्रतिज्ञा केली. आता मी काय करू सांग. त्या शुंभ निशुंभाला वाटलं तर त्यांनी येऊन माझ्याशी युद्ध करावं मला जिंकून घेऊन जावं. तस्मात ते येऊन शुंभ निशुंभ दोघे जण शीघ्र युद्धीमध्ये कोण पाणी ग्रहण करू.
दूत बोले चंडिके ते व्यर्थ सर्व करशी त्या ते मध पुढे एकही वाक्य ते बोलू नको देवी. या त्रैलोक्या माझा शुंभ निशुंभाचे समोर युद्ध करी ऐसा केसरी समर्थ कोण या काय सांगते म्हणे मी शुंभ निशुंभाशी युद्ध करीन. अगं शुंभ निशुंभाशी युद्ध करेल असा योद्धा या पृथ्वीच्या पाठी. शुंभ निशुंभाचे सेवक त्यांचे पुढे राहू समुखा ऐशी शक्ती नाही ते काही हिलाट. शुंभ निशुंभाचे आम्ही जे काही दूत आहोत आमच्या पुढे सुद्धा देव टिकाव धरत नाही. ते शुंभ निशुंभापुढे कटक जातो. हे काय तुझं सांगावे पुन्हा तू तर स्त्री एकटी जाणं इंद्राजी सर्व देव गणा दैत्यसंग्राम. तुझ्याशी काय बोलावं, तू तर स्त्री आहे म्हणा. देव जिथे टिकू शकत नाही तशी तुझ्यासारखी स्त्री कशी टिके युद्धामध्ये. शुंभ निशुंभाच्या सम्मुख तू तर स्त्री कैसी राहशील देखा आताचे महत्व मध्वाख्याचे सुख मानून आताची माने करून जावे हे आम्हाला दिसते बरे केशा आकर्षण करून घ्यावे मग यावे कशाला. तू बऱ्या बोलाने ऐकलं तर ठीक आहे, नाही तर तुझ्या केसाला धरून फरफटत देऊन जाण्याची ताकद माझ्याजवळ आहे. बऱ्या बोलांचं केश आकर्षण करून केल्या गौरव नसे जाणार थोर मरणा होऊन अपमान ऐसे सर्वज्ञानी देवी म्हणे तुताला म्हणे खराच म्हणे शुंभ जाणं तैसा निशुंभई फळवान काय करू करते. पूर्वी विचार न करता प्रतिज्ञा केली म्या तत्वता जे होणार ते हो आता तुता जाऊन सांगितलं. माझ्या प्रतिज्ञेचे निरूपण आहे जे हे सर्व युद्ध कारण जे सांगितले विचारावर तोजी युक्त तेथे श्रोते हो व्हावे सावधान. आता पुढील अध्यायी जाण धूम्रलोचनाचे हनन तुम्हाला गाता ऐकता अध्याय नाश पावते सर्व अपाय मानसी इच्छेले प्राप्त होय धन सुख विद्यार्थी अशी विद्या प्राप्ती रोगी असे आरोग्य स्थिती मोक्ष मोक्ष निश्चिती प्राप्ती असे. आता पुढच्या अध्यायामध्ये धूम्रलोचनाचा वध होईल. हा अध्याय जो कोणी वाचतो कोणी आहे त्याच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. धन सुख दाराचे सर्व विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होते रोग्याला आरोग्य प्राप्त होते मोक्षुला मोक्ष प्राप्त होतो. हे महासरस्वती व्याख्यान करता झालं तुझं कथन सुखी अवतार उत्पत्ती जाणं दुःख समूहात निरूपला. देवीने जसे बोलवले तैसे येथे वर्णन केले पाहिजे. श्री भगवत नमस्कार असो माझ्या निरंतर करणारा निमित्त इथे श्री मार्कंडेय पुराणाचा वर्ण के म्हणून देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने देव अवतार सुख संवाद पंचमोध्याय श्रीकृष्णा जगदंबा माता. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय श्री देवे महा मेधा म्हणे श्रुताचे मार्कंडे सांगे शिष्याची संगे शौनकाशी पुढील कथा श्रवण करा. सिंहावलोकने करून पहा मागील अनुसंधान महासरस्वतीने प्रतिज्ञावचन सुताचा म्हणा ऐकून देवीच्या वाक्याचे तुझं क्रोधावला मानसी त्वरी बाबाची सांगता विस्तारे. त्या दूतालाही राग आला. मी एवढं हिला समजावून सांगतो पण हिला समजत नाही. तसाच रागामध्ये गेला आणि आपले स्वामी शुंभ निशुंभाला सगळे हक्कात सांगितले. म्हणे मी देवीपाशी निश्चित तुमचा महिमा वर्णिला बहुत अपरिचित तुम्हाला ही मानित युद्धावीण सर्वदा. ऐकून दूताचे वचन दैत्य राज क्रोधावला दारुण सेनापती धूम्रलोचना याची बोलता झाला. शुंभ म्हणे धूम्रलोचना घेऊन आपले सेना आणावी ते दुष्कर्म केशा करणे
पळे टाका विवळ करून ही तिचा पाठीला काल या कोणी त्याचे तात्कार वधावे जसाने देवाचा गंधर्व इंद्र अग्नी यमा कुबेर यक्ष किन्नर विचार पाठीला काळ पदी त्याचाही वध करावा. धूम्रलोचनाला त्याने बोलवलंय आणि सांगितलं की ती जी कोणी आहे तिचे केस जळून फरफट ओढतात, तिला वाचवण्यासाठी देव आले, गंधर्व आले, इंद्र आला, अग्नी आला, यम आला, कुबेर आला, यक्ष आला, किन्नर आला, विद्याधर आला, त्यांचाही वध करा. मेधामणे सुद्धा लागून ऐसा शुंभे अज्ञापीला जाणं तेव्हा तो धूम्रलोचन त्वरे करून निघाला. येऊने 60 सहस्रासुर तो धूम्रलोचन महाक्रूरा हिमवंत पर्वत घोर येता झाला त्यावरी पालाळोनी सर्व जळा तो पर्वत वेढला सकाळातही एक झाला कळलो देवमात्यापुढे गुप्त रूपे तेथे राहून इंद्राने सर्व देवगणा जगदंबेचे कौतुक पूर्ण पाहते झाले ते काळी. देवी सम्मुख धूम्रलोचना येऊन 88 शब्द करून उच्चस्वर देवी लागून बोलता झाला तेव्हा म्हणे हो तू लावण्य राशी तलावे शुभन शुभापाशी जरी प्रीतीने तू न येशी तरी बळेच नेहमी केशाकर्षणे करून तू ते उडून नेईना आपला स्वामी दाखवेना तुला तेव्हा जगदंबा बोले त्याचे दैत्येश्वरांनी धाडले तुला बलवंत देशोचे भागा सैन्य घेऊन आला. अरे तू बलवान म्हणून तुला धाडलंय तुझ्या स्वामीने. मी बघते तू तुझ्याबरोबर एवढं सगळं सैन्य आलंय म्हणजे तू लढतो ते तुझ्या ताकदीवर लढतोय का या सैन्याच्या ताकदीवर लढतोय तेवढं काय. मला वाटलं तू बलवान आहेस पण एवढं सैन्य घेऊन एका स्त्रीला घेऊन जायना तरी एवढं सैन्याची काय जरूर होती. तू तर स्वतःला बलवान म्हणतोय. तेव्हा जगदंबा बोले त्याला दैत्येश्वराने धाडले तुझला बळवंत दिसतोस भला सैन्य घेऊन आला जरी बळे करून येशील तरी ही स्त्री काय करेल. ऐशी चंडिका त्या वेळ ऋषी वणे बोलती. चंडिका म्हणाली अरे बाबा माझ्यासारखी एक स्त्री आहे तू मला जर ओढतच नेणार असतील केशाला धरून नेणार असतील मी काय करू. ऐकोनी चंडिकेच्या बोला धूम्रलोचन तेव्हा धावला तो देवीने भस्म केला. हुंकार मात्र देवीला धरायला तो पुढे आला बरोबर देवीने नुसता हुंकार टाकला त्याच्या अंगावरती त्याला भस्म करून टाकला. धूम्रलोचन देवीच्या हुंकार भस्म होता. धूम्रलोचन हा सैन्य गोपायमान होते झाले ठिकाणी 60 सहस्र असुर भयंकर महात्मा झाले देवीवर 88 करूया मारा मारा. कोणी म्हणते मेघा याची गर्जना करते, कोणी वृक्ष पाषाण टाकते देवीवर याची शस्त्रे टाकते झाले होतं देवीवर असुर धावत. यावरी चंडिका काय करतात क्रोध धनुष्या जोडून तीव्र शर निवालेला शस्त्र निकर वृक्ष पाषाण थोर छेदून या पाळले. चंडिका तिने नाव धारण केलं. शक्ती परशु पट्टेशाही खंड विखंड करून सर्व यासुर सैन्य पाडले. हे भूमीवरी निर्वात तव देवी वाहन आतुरवळी सिंह पिंजारी रोमाळे पिंजारी रोमावळी गर्जना करून निराळी मुरली आगे मारत आहे. तेने कर प्रहारे जे कासून मारले की ते पुच्छ प्रहारे अनेक मारून झाला. मुखे आणि वेगे करून त्याचे दादरे घेतले प्राण नखे करून कंठाला मारून एक दल प्रहाराचे छेदी नावया शिराशी नवीन नावया असे करून ऐसे सिंहाचे महावळख्या नेले असुर सगळे काळ शुंभ कोपाचे पावला. देवीने मध्ये धूम्रलोचना केवळ हुंकार मात्र करून टाकले सर्व सैन्य मारून एकही क्षण ऐसे शुंभन शुंभाने ऐकून हृदय संतप्त झाले. म्हणे रागे ओष्ट कुठे जाऊन करता विचार करते झाले. चंड मुंड महासुर त्याचे आज्ञापी शोभासुर तुम्ही सैन्य घेऊन फार सिद्ध व्हावे. आणि मग चंड मुंड ज्याने या देवीला पाहिलं होतं त्या दोघांना सांगितलं तुम्ही जाता युद्धाला. चंड मुंड महासुर त्याचे आज्ञापी शुंभासुर तुम्ही सैन्य घेऊन फार सिद्ध व्हावे. आता आणि हिमाचली जाऊन देवीचे करा केशाकरण ओढून आणा विभागून महत्वाचे वाढले. जरी युद्धाची ठाई जाण तुम्हाला संशय येईल पूर्ण तरी त्याची ठाई म्हणून टाकावी. जर ती आली नाही ओढत ओढत आणून सुद्धा तिला तिथल्या तिथे मारून टाका. तिचं शव घेऊन या म्हणा.
जरी युद्धाचे ठाई जाण तुम्हा संशयी पूर्ण तरी त्याची ठाई मारून टाकावी मोहाने सर्वांनी शस्त्रांचे करून मारून टाकावे होवाने माझा संशय काही म्हणे करावे सिंहाचे हनना तू असली देवी वाहन तुम्ही देवी एकटी काय सिंह पशुचा परिवार कायसा तुम्हा उंचोर तुम्ही देवालिका शानमार क्षणे सिंह मारावा देवीची मागली स्पष्ट ते सिंह वज्राचा दृष्ट आम्ही तुम्हावरी संतुष्ट होई जाणार ती धरली आत्मा मागले ते बरी बांधून येणार तिथं येथे आम्ही पाहू आम्ही केले काही सिद्धी आहे धूम्रलोच महावीर ओंकारे मारला जिने सुप्रतीचा देव त्याचा धूम्र पाहू आम्ही श्लोकी व्हावे सावधान आता पुढील अध्यायी जाणं चंड मुंडाच्या श्लोकाचा अर्थ इथे वर्णला यथार्थ श्रवण करता वैश्वार्थ सर्व तैसेच भावे पठण करता सर्वसी केवळ परा तत्वदार्थे भावे सहित हे महासरस्वतीची आख्यान स्वर्गाला मेधा ब्राह्मणाचीच कथा देवी आपण इथे श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने धूम्रलोचन वदना षष्ठोध्याय श्री जगदंबा या ठिकाणी 6वा अध्याय पूर्ण झाला कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायण कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जगदंबा माता की जय सप्तशृंगी माता की जय 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 रघुवीर जय जय